कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी खटाव तहसीलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कांदाफेक आंदोलन। नुकसान झालेली पिके थेट प्रशासनाच्या दारात, घोषणाबाजीने परिसर दणाणला। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या पिकाला जादा हमीभाव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने कांदाफेक आंदोलन करण्यात आले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिके प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली। यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी शहाजीराजे गोडसे, बाळासाहेब भोसले, संतोष दुबळे, सुशांत पालेकर, अमीन आगा, शेतकरी सेना महिला आघाडी, अनिता काळे, नंदकुमार राऊत, यशवंत जाधव, आनंदराव घाडगे, मुकुटराव कदम, अविनाश पवार, अजय देवकर, हनुमंत देवकर, चंद्रकांत फाळके, पप्पू करमारे, मधुकर मोहिते, अजय दुबळे आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बोला दुष्काळ, बोला दुष्काळ चाहिए, बोला दुष्काळ चाहिए, बोला दुष्काळ चाहिए, बोला दुष्काळ चाहिए। शेतकऱ्यांना सातबारा कोरा, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, बोला दुष्काळ, बोला दुष्काळ जाहीर, बोला दुष्काळ जाहीर। अरे शिवसेना जिंदाबाद, अरे शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मित्र सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा अरे शिवसेना जिंदाबाद, बोला दुष्काळ जाहीर, बोला दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना सातबारा कोरा, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, अरे शिवसेना जिंदाबाद। ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलोय। तहसील यंत्रणा व इथलं प्रशासकीय यंत्रणा एवढी गहाळ आहे, यावरून दिसतं की आज तहसीलदार बी तो उपस्थित नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं, शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेलो आहे। याच्या आधीवर यांना पूर्ण कल्पना दिली आहे, पण प्रशासन किती गहाळ आहे आणि किती बेजबाबदार आहे हे दिसतंय। आज तहसीलदार व त्यांची कुठलीही टीम आज उपस्थित नाही, त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो।